नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचावर. आज आपण जाणून घेणार आहोत भक्ती, श्रद्धा आणि समतेचा महान संदेश देणाऱ्या वारकरी संतांची प्रेरणादायी कथा, संत चोखामेळा महाराज. संत चोखामेळा हे भगवान विठ्ठलाचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते. त्या काळात समाजात जातपात आणि भेदभाव खूप मोठ्या प्रमाणावर होता. चोखामेळा महाराजांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. पण तरीही त्यांनी विठ्ठलाची भक्ती कधीही सोडली नाही. ते पंढरपूरच्या मंदिराबाहेर उभे राहून मनापासून विठ्ठलाची प्रार्थना करीत असत. त्यांच्या भक्तीने भगवान विठ्ठल इतके प्रसन्न झाले की विठ्ठल स्वतः मंदिराबाहेर येऊन आपल्या भक्ताला दर्शन देत असल्याचे अनेक अभंगात वर्णन आहे. संत चोखामेळा महाराजांनी आपल्या जीवनातून एक महान संदेश दिला. देवासाठी जात, पद, संपत्ती महत्त्वाची नसते. खरी महत्त्वाची असते ती भक्ती आणि शुद्ध मन. मित्रांनो, संतांच्या जीवनातून आपण नम्रता, भक्ती आणि मानवतेचा संदेश शिकायला हवा. जय हरी विठ्ठल. अशाच संतांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी ज्ञानमंच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.